संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी राजांच्या सुख समृद्धी, बळीराजाच्या भरभराटी आणि सर्वांच्या कल्याणासाठी खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं भावपूर्ण साकडे. जगदंबा चौकात श्री गजानन महाराजांच्या पालखीचं भक्तिभावाने स्वागत, भाविकांना प्रसादाचं वाटप. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथील संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी लष्कर परिसरातील जगदंबा चौक येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या उपस्थित गुलाबाच्या पाकळ्यांची पायघड्या, पुष्पवृष्टी, टाळ मृदंगाच्या निनाद आणि विठू नामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हावून निघाला. यावेळी खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य नांदो, देशावर कोणतेही संकट येऊ नये, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळून वरुण राजाची कृपा व्हावी, प्रत्येक कुटुंब निरोगी व आनंदी राहावे, तसेच महाराष्ट्र संत परंपरेच्या मार्गावर अखंड प्रगती करत राहावा असे भावपूर्ण साकडे घातले. पालखी आगमनावेळी खासदार वाघमारे यांनी उपस्थित महिलांसमोर टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात फुगडी खेळत भक्तिभाव आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवला. गणगणात बोते आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने अवघा परिसर दुमदुम गेला. पांढऱ्या शुभ्र वेशभूषा, हातातील भगव्या पताका आणि मुखी अखंड हरिनाम घेत चालणाऱ्या वारकऱ्यांनी शिस्त, सेवाभाव आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवले. टाळ मृदंग आणि विना अभंगाच्या स्वराने उपस्थित आबालवृद्ध भाविकांना भक्ती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय अनुभव दिला. याप्रसंगी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैया माने, प्रशांत लोणार, फुलज जंतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुबदोळे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थित हा पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव ठरला.